इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण इंग्लिशमध्ये चालला आहे आपला 1.5 प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज. याच्यावरती काय आहे, याच्यामध्ये आहे तर होमोफोन्स म्हणजे काय, तर एकाच उच्चाराचे परंतु त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो. होमोफोन्स आर वर्ड्स प्रोनाउन्स लाईक अनादर वर्ड बट विथ डिफरंट मिनिंग. अर्थ वेगळा असतो. जसं मराठीमध्ये असतं पहा, सूत, एका सूतचा अर्थ होतो मुलगा आणि एका सूतचा अर्थ काय होतो, धागा वगैरे. तसे ऐकायला सेम पण त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. आता पहिलं एक्झाम्पल दिलंय, अनिल रिप्लाइड नो आय डोंट नो. हा पण नो आहे, हा पण नो. याचा अर्थ होतो नाही. याचं काय होतं, आय डोंट नो की मला माहीत नाही. ओके नाही, माहीत असणे. डोंट नो मुळे माहीत नाही आलेलं आहे. एकाच उच्चाराचे परंतु अर्थ वेगवेगळे असणारे. यासाठी पण आपली व्होकॅब्युलरीज कामाला येणार आहे. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट आय टाइम इट इज व्हेरी प्रेशियस. डोंट वेस्ट. हो की नाही, वेस्ट कोण म्हणता पहा, हा वेस्ट याचा अर्थ काय होतो, पश्चिम दिशा. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ मधला हा पश्चिम झाला. काय वेस्ट म्हणजे याचा अर्थ झालाय कंबर. ओके, वेस्ट म्हणजे काय, वाया घालविणे. याचा अर्थ होतो वाया घालवणे. हा वेट्स, हा तर काही येणारच नाही, याचं स्पेलिंग वेगळं आहे, उच्चार पण वेट्स होतो याचा. वेस्ट, वाया घालवण्याचं उत्तर काय आहे आपलं, तिसरं. ठीक आहे, अर्थ माहित पाहिजे शब्दांचे आपल्याला. दुसरा प्रश्न म्हणजे आय डोंट वेस्ट टाइम इट इज व्हेरी प्रेशियस, की मी वेळ वाया घालवत नाही, तो खूप महत्वाचा आहे. आणि हे तुम्ही अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका, हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे. हो की नाही, तुमच्यासाठी काय सर्वांच्याच जगण्यामध्ये इम्पॉर्टंट वाक्य आहे ते. पुढचं, आय विल नॉट बी एबल टू अटेंड क्लासेस नेक्स्ट वीक. येणार आहे, वीक म्हणजे आठवडा. ह्या वीकचा अर्थ काय होतो, आठवडा. या वीकचा अर्थ काय होतो, अशक्त, दुबळा, कमी ताकद असलेला. याचा आठवडा होता. आता वेग म्हणजे काय, जागे होणे. आणि हा ज्याचा उच्चारच वेगळा आहे, वेट म्हणजे थांबणे वगैरे, थांब. तिघांमध्येच कंपॅरिझन होतं. येणार आहे आपलं ऑप्शन दुसरं, वीक. नेक्स्ट वीक म्हणजे आठवडा. पुढचा प्रश्न, चूज अ पेअर अल्टरनेटिव्ह विच इज नॉट अ पेअर ऑफ होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय, उच्चार सारखे अर्थ वेगळे. आता इथे पहा, पेन. ओके, दोघांचा उच्चार सारखा आहे, अर्थ वेगळा. पेन म्हणजे लेखणी, पेन म्हणजे दुःख किंवा यातना. हार्ट. ओके, हे दोघांचा अर्थ सेम आहे, उच्चार सेम आहे, अर्थ वेगळ्याचा हृदय होतोय. सीन, हा म्हणजे दृश्य. सीन म्हणजे पाहणे किंवा पाप सारखं. पापाला पण सीन म्हणतात. वॉल आणि वेल पहा, यांचा उच्चारच वेगळा आहे. वॉल आणि वेल, प्रोनाउन्सिएशन आर डिफरंट, मिनिंग आर ऑल्सो डिफरंट. याचं उत्तर काय आहे, तिसऱ्याचं चौथं. पुढचा प्रश्न, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हेन शी हर्ड न्यूज ऑफ हर फादर्स डे. जेव्हा तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकली, तेव्हा काय झालं असेल त्यावेळेस पहा, रडली असेल ती. शी स्टार्टेड टू वेल म्हणजे जोराने रडणे. आता पहा याचं ह्या वेलचा अर्थ काय होतो, चांगला. ठीक आहे, या वेलचा अर्थ काय होतो, रिॲक्शन देणे कशावरती पण. याचा अर्थ होतो रिॲक्शन, म्हणजे आपल्या स्किनला डिसीज होतो, स्किनला रिॲक्शन येते चुकीचे औषध घेतल्यावर वगैरे. वॉल म्हणजे काय, भिंत. आता ह्या वेलचा अर्थ आहे दुःखाने रडणे. मग आपलं ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन नंबर येणार आहे आपलं 2. पुढचा प्रश्न, आईज आर आवर डेलिकेट ऑर्गन्स. ओके, आईज आर आवर डेलिकेट ऑर्गन्स म्हणजे डोळे हे आपले नाजूक अवयव आहेत. द डॅश फंक्शन्स ऑफ आईज इज टू सी द ब्युटिफुल वर्ल्ड. इथे येणार आहे मुख्य काम, त्याचं मेन फंक्शन काय आहे, हा मेन येणार आहे. मेन म्हणजे मुख्य. तर ह्या मेनचा अर्थ काय होतो, खूप माणसे. मॅनचं अनेक वचन मेन. इथं मेन, हे मॅनचं अनेक वचन मेन. या मेनचा उत्तर आयाळ, जी सिंहाच्या मानेवर असते का, त्याला आयाळ म्हणतात, त्याला मेन म्हणतात, लक्षात घ्या. आपलं उत्तर काय येणार आहे, MAIN. पुढचा प्रश्न, डिस्क्राईब द पिक्चर बाय चूजिंग करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. द ग्लास इज डॅश ऑफ वॉटर
फुल ऑफ वॉटर, पाण्याने तो भरलेला आहे. तरी पण ऑप्शन पाहूयात. कोल्ड ऑफ वॉटर असतं का? नाही. फ्लो म्हणजे काय? फ्लो म्हणजे प्रवाह, की हा नदीचा फ्लो आहे, रिव्हर फ्लो आहे. आणि फुल म्हणजे काय? मूर्ख, हो की नाही? उत्तर काय येणार आहे? दुसरं ऑप्शन. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट अस मेक अ प्रॉपर बोट. ओके, लेट अस मेक अ प्रॉपर बोट. प्रॉपर, सॉरी पेपर बोट. सॉरी, हा, पेपर बोट बनवूयात. गिव्ह मी अ डॅश ऑफ पेपर. मला कागदाचा तुकडा दे. तुकड्याचं स्पेलिंग काय असतं? PIECE. ओके, आणि इथं काय येणार आहे? सिंगल ऑफ, म्हणजे पहिलंच ऑप्शन येणार आहे आपलं. दुसरं बघा, असं होणार आहे का? गिव्ह मी अ पीस पेपर. नाही, हे कॅन्सल होईल. पीस म्हणजे काय? तर शांतता. शांततेचा तुकडा हवा आहे का? नाही. पीस ऑफ, ह्या डबल ऑफ येत नाही. ऑफ म्हणजे चाचीचे. कागदाचा तुकडा दे, म्हणजे उत्तर येणार आहे आपलं पीस ऑफ. सिंगल ऑफ येणार आहे. कागदाचा तुकडा दे. पुढचं 8वा प्रश्न चाललाय. आयडेंटिफाय द पिक्चर अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. धिस इज अ पिक्चर ऑफ डॅश. हे कसलं चित्र आहे? पहा, इथं राहडगाडगं दिसतंय, इथं ते पाळणा दिसतोय, हो की नाही? हे आहे जत्रा. म्हणजे कोणतं येणार आहे? जत्रा. जत्रा म्हणजे पहिलं. ओके, FAIR, जत्रा. फेअर, जत्रा, मेला, इस मेले में खो जाते, त्यातला मेला आहे हा. ओके, हे फेअर म्हणजे हा पण फेअर आहे. या फेअरचा अर्थ होतो तिकीट किंवा दर. STचं तिकीट, एरोप्लेन फेअर. फोर्ट म्हणजे किल्ला, हा किल्ला नाहीये त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीये. आणि फार म्हणजे दूर, पहिलं ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड फाइंड आउट द होमोफोन फॉर अंडरलाईन वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आता पहा, इथे चित्र पहा. काय? गेट टू, बाय वन गेट टू वगैरे सारखं असणार आहे. बाय वन गेट टू. गेट टू म्हणजे काय? मिळविणे, दोन मिळवा. आता गेटला होमोफोन गेन होणार आहे का? इथं उच्चार जमत नाही. बाय पण होणार नाही, उच्चार जमत नाही. टू होणार नाही, उच्चार जमत नाही. टू होणार, ह्या टूशी होणार आहे. त्यांनी कोणाशी विचारलं आपल्याला? त्यांनी विचारलं आहे आपल्याला पहिल्या गेट, पहिल्या अंडरलाईन केलं गेटला. ठीक आहे. गेट एकदम सोपं होतं. अगदी 5वीचा मुलगाही याचं उत्तर देईल, इतकं सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर शाह, मे आय सीट हिअर. मिस्टर शाह, मी येथे बसू का? अशोक, ऑफकोर्स. सॉरी, मिस्टर शाह म्हणतात मे आय सीट हिअर. अशोक म्हणतो ऑफकोर्स, हो, बसा बसा. धिस इज युअर रिझर्वड सीट. सीट म्हणजे काय? उत्तर आहे आसन. हे तुमचंच रिझर्व बुक केलेलं आसन आहे, पहिलं उत्तर येणार आहे. या सीटचा अर्थ हे क्रियापद आहे. पॅलेस म्हणजे राजवाडा वगैरे. प्लेस पण दिला नाही, पॅलेस दिलेला आहे. सॅट म्हणजे हा सीटचा भूतकाळ होतो. हे दोघं क्रियापद आहेत. रिझर्वड सीट काय येणार इथं? सीट नंबर पहा. तुमचं हॉल तिकीट असतं, हॉल तिकीट वरती सीट नंबरला हा स्पेलिंग असतो, हा नसतो. ठीक आहे, हे स्पेलिंग असतं. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग नाउन्स कॅन बी डिस्क्राइब्ड युझिंग अन ॲडजेक्टिव्ह ॲन्युअल. ॲन्युअल मीठ असते, ओके नाही? आता मीठ कोणतं पहा. हे मीठ म्हणजे काय? ते नॉनव्हेज मध्ये असतं का मीठ? काहीतरी मीठ, काय मटन मांस काय ते, त्याला मीठ म्हणतात. ते हे मीठ, हे आपलं येणार नाही. मेजर म्हणजे काय? मुख्य. मार्क म्हणजे काय? खून. इथं काय येणार आहे? तिसरं ऑप्शन येणार आहे. खूप वाचत चला, वाचून वाचून हुशार होतात. टू पिक्चर्स आर गिव्हन बिलो. चूज ओनली वन वर्ड टू डिस्क्राईब बोथ ऑफ देम. आता हे काय आहे? सेल आहेत. हे काय आहे? सेल आहेत. SELL. आता ह्या सेलचा अर्थ काय होतो? विक्री. या सेलचा आपण नाही का, साडीचा सेल लागलाय वगैरे, तो पण काय असतो? विक्री सारखाच असतो, विक्रीच. ह्या सेलचा अर्थ होतो जहाज, शीड वगैरे, समुद्राची सेल. उत्तर काय आहे? सेल. हा एक व्हॉट्सअपला जोक येतो की बायोमध्ये सेल म्हटलं तर पेशी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हटलं तर सेल म्हणजे ते चार्जिंग बॅटरी, आणि अजून काहीतरी सेल, केमिस्ट्रीमध्ये सेल मध्ये घट नाही का, कोरडा विद्युत घट वगैरे तसं. तर नक्की सेल कोणता, है की नाही? तर हे होमोफोनवर त्यांनी हा जोक बनवलेला आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच कॅन मेक अ पेअर ऑफ होमोफोन्स विथ द अंडरलाईन वर्ड. फक्त आपले तर काय काढायचे? फक्त होमोफोनची पेअर काढायची. हिटला येणार आहे हिटच, बीट येणार नाही आणि बीट पण येणार नाही. त्यामुळे बीट हे दोघं काय झाले? कॅन्सल झाले.
उरला काय हेट आणि हिट. आता हा काय हेट, नीट उच्चार पहा, हा काय हेट, याच्यावरती मात्रा आहे. इथं कोण आहे वेलांटी, हिट. हा पण हिट, हा पण हिट. अरेस्टेड इन हिट अँड रन केस. पुढचा प्रश्न. हिट म्हणजे उष्णता आणि हे मारणे. पुढचा. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड फिल इन द ब्लँक विथ सच अ वर्ड विच इज होमोफोन पेअर फॉर वन ऑफ दीज ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, पहा इथं काय ना रे. वन हू KGP ट्रॅव्हल्स. ओके. वन हू वंडर्स विथ अस. इथं भटकणे. इथं काय अर्थ आहे भटकणे, जो आमच्यासोबत फिरतोय, भटकतोय. कॅन सी द डॅश ऑफ नेचर. आता वंडरला वंडरच येणार आहे. हा पण वंडर आहे, हा पण वंडर आहे. वंडर म्हणजे आश्चर्य, नेचरचे आश्चर्य. मिरॅकल म्हणजे चमत्कार, पण इथे चमत्कार पण चालला असतो. पण इथं आपल्याला काय हवंय, होमोफोन म्हणजे याच उच्चाराचा शब्द हवाय, ते उतरण्यात दुसरं. ब्युटी म्हणजे सुंदरता, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद. ठीक आहे, इथे आपला संपला आहे 1.5. पुढच्या लेक्चरला 1.6 पाहूयात.